महायुतीकडून राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल अशी हमी महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात दिली होती। त्यानंतर आता आज भाजपच्या मोठ्या नेत्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे। ही वाढ नेमकी कधी होईल याबाबत खुलासा केलाय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहिणींना देण्यात येणाऱ्या रक्कमेत महायुतीकडून निश्चित वाढ होणार असून ही वाढ कधी होईल याबद्दल माहिती दिली आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी याबद्दल भाष्य केलंय। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरच राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी देण्यात येईल अशी शक्यता आहे। राज्यातील 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या महिलांना महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेतून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। आतापर्यंत सुमारे 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असल्याचा दावा महायुतीच्या मंत्र्यांकडून करण्यात आलाय। या रकमेत आता लवकर वाढ केली जाणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। गरज पडल्यास मी स्वतः सरकारकडे मागणी करेल असं देखील त्यांनी एका चॅनलला मुलाखत देताना म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवण्याचे वचन आमच्या संकल्पपत्रात आम्ही आमच्या बहिणींना दिले, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे मानधन निश्चित आगामी अर्थसंकल्पात सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करू शकते। ही योजना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू झाली होती, त्यामुळे रक्षाबंधनाला देखील याची रक्कम वाढवून दिली जाऊ शकते। अद्याप निश्चितपणे त्या संदर्भात सांगता येणार नाही, मात्र तशी गरज वाटली तर मी स्वतः या संदर्भात सरकारकडे मागणी करेल असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। तसेच ही योजना सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र 2.5 लाखांच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीयेत। ज्या महिला कर भरतात त्यांचा अर्ज या योजनेसाठी अपेक्षित नसल्याचं देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसेच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेची गती मंदावली होती, मात्र आता पुन्हा एकदा योजनेच्या अर्जाची छाननीला सुरुवात झाली आहे। ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलेलं आहे। अशा ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।